सोलकढी म्हणजे सोलाची कढी. सोलं म्हणजे आमसुलं. नारळाच्या दुधात कोकम आगळ किंवा आमसुलाचा रस घालून ही कढी करतात. त्यामुळे ही कढी करायला नारळाचं दूध भरपूर लागतं आणि नारळाचं दूध काढणे जरा किचकट काम आहे. हॉटेलमध्ये किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये जी सोलकढी मिळते त्या सोलकढीमध्ये एवढं नारळाचं दूध घातलेलं नसतं, तर त्याच्यामध्ये अजून एक पदार्थ घातलेला असतो. आणि सगळ्यांना लग्नाच्या पंक्तीतली सोलकढी खूप आवडते. तर आज मी तुम्हाला इथे कमी नारळाचं दूध वापरून पण त्याच चवीची भरपूर सोलकढी कशी करायची हे दाखवते. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आता सोलकढी करूया. त्याच्याकरता इथे नारळाचं खवलेलं 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. शक्यतो नारळ फोडून ताजं ओलं खोबरं घ्यायचं. तुम्ही नारळाचे बारीक तुकडे करून घेतले तरी चालतील. आता आपल्याला ह्या खोबऱ्याचं दूध काढायचं आहे. आता हे ओलं खोबरं हे मिक्सरच्या जारमध्ये घेते. हिरवी मिरची घेतलेली आहे. ही मिरची तिखट आहे त्यामुळे मी अर्धीच मिरची घेतलेली आहे, ती घालते याच्यामध्ये. मिरची तिखट नसेल तर तुम्ही 1 अख्खी मिरची घातली तरी चालेल. मी 3 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या घालते ह्याच्यामध्ये. ह्याच्यात लसूण घालायचा पण जास्त नाही घालायचा, त्याचा असा उग्र वास येता कामा नये. मीठ घालते, साखर घालते. मी तुम्हाला इथे हॉटेलसारखी किंवा लग्नाच्या पंक्तीत सोलकढी असते तशी सोलकढी दाखवते. ती सोलकढी गोड असते त्याच्यामुळे मी याच्यात थोडीशी साखर घातलेली आहे. तुम्हाला अजून गोड हवी असेल तर तुम्ही थोडी अजून साखर घातली तरी चालेल. पण तुम्ही साखर नाही घातलीत सोलकढीत तरी सुद्धा ती सोलकढी खूप सुंदर लागते. म्हणजे मला स्वतःला तर साखर न घालता सोलकढी आवडते. इथे मी कोकम आगळ वापरते, पण जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही अशी आमसुलं मिळतात, ती गरम पाण्यात 2-3 तास भिजत घालायची आणि त्याचा रस ह्याच्यात घालायचा. तो आपल्याला नंतर घालायचा आहे. पण आमसुलामुळे काय होतं, कधी कधी सोलकढीला असं छान गुलाबीचा रंग येत नाही. त्याच्याकरता तुम्ही त्यावेळी काय करायचं, खोबरं वाटताना त्याच्याबरोबर एक लहानसा बेटाचा तुकडा त्याच्यात घालायचा आणि वाटायचं. त्यामुळे सोलकढीला सुंदर रंग येतो. पण मी कोकम आगळ वापरते, मी विकतचं कोकम आगळ वापरते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा कलर घातलेलाच असतो. त्यामुळे मी बीट वगैरे आता ह्याच्यात काही घालत नाहीये. बीटाचा अगदी छोटासा तुकडा घाला, नाहीतर बीट किसून त्याचा थोडासा रस घाला, त्यामुळे बीटाचा उग्र वास यायचा नाही. आता हे मी मिक्सरवरनं वाटून घेते. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी गरम पाणी मिक्स करते आणि आता पुन्हा एकदा मिक्सरवरनं फिरवून घेते. गरम पाण्यामुळे खोबऱ्यातलं सगळं दूध निघतं. एका बाउलवर अशी चाळणी घेतलेली आहे, त्याच्यावर कॉटनचा रुमाल घालते. आता हे मिक्सरवरनं जे खोबरं वाटून घेतलंय ते घालूया. आता हे घट्ट पिळून घेऊया आणि ह्यातलं दूध काढूया सगळं नारळाचं. घट्ट अगदी पिळून घ्यायचं. आता हा जो चव आहे हा पुन्हा एकदा मिक्सरवरनं फिरवून घेऊया. आता ह्याच्यात थोडंसं गरम पाणी घालते. 2दा हे खोबरं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं. वाटलेलं खोबरं पुन्हा या रुमालात घेते. पुन्हा असं घट्ट पिळून घ्यायचं. हे बघ, खोबऱ्यातलं सगळं दूध निघालेलं आहे. 2दाच काढायचं मिक्सरमधनं, पुन्हा नका हे वापरू. आता ह्याच्यात काही राहिलेलं नसतं. असं नारळाचं दूध काढून झालेलं आहे. मी तुम्हाला लग्नाच्या पंक्तीत किंवा हॉटेलमध्ये सोलकढी मिळते तशी सोलकढी दाखवते. तर त्याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घातलेला असतो. तो सिक्रेट पदार्थ आहे दही. तर ती सोलकढी पुऱ्या नारळाच्या दुधाची नसते, त्यात सगळं नारळाचं दूध नसतं, तर त्याच्यात नारळाच्या दुधाबरोबर दही घातलेलं असतं. त्यांना खूप प्रमाणात सोलकढी करायची असते आणि नारळाच्या दुधाची सोलकढी करायची असेल तर त्याला वेळ पण खूप लागेल आणि खर्च पण खूप होतो. फक्त इथे वापरताना गोड दही वापरायचं किंवा जे आदमोरं दही असतं ते वापरायचं. पण जेव्हा आपल्याला आदमोरं दही हवं असतं तेव्हा दुधाला विरजण लावलं की 2 ते 3 तासात जसं दही तयार झालेलं असेल तसं दही वापरायला घ्यायचं. उन्हाळ्यात 2 ते 3 तासात छान आदमोरं दही तयार होतं, हिवाळ्यात थोडा जास्त वेळ लागतो. तर मी आत्ता असं हे आदमोरं दही लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे आदमोरं दही नसेल तर दही घेताना शक्यतो गोड दही घ्यायचं आणि जर दही आंबट असेल तर थोडं कमी घाला आणि त्याच्याबरोबर थोडं साधं दूध मिक्स करा की त्याच्यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होईल. आता ह्याच्यातलं मी 2 वाट्या दही घेते. हे गाईच्या दुधाचं दही आहे त्यामुळे पातळ आहे. तुम्ही जर म्हशीच्या दुधाचं दही घेतलं तर ते घट्ट असतं. सोलकढीत ते दही घालताना थोडं दूध घालून पातळ करून घालायचं आणि थोडं पाणी पण घालायचं. मिक्सरच्या जारमध्ये दही घेते. एकदा ते आपल्याला घुसळून घ्यायचं आहे. 2 वाट्या दही घेतलेलं आहे. हे बघा, दही मिक्सरमधनं घुसळून घेतलंय. आता आपल्याला हे दही नारळाच्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे. गाळून मिक्स केलं तरी चालेल. आता नारळाचं दूध आणि दही हे आता मिक्स करूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोकम आगळ घालायचं आहे. तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर काय घालायचं हे तुम्हाला मागाशी मी सांगितलंच आहे. मी आता 3 चमचे घातलेलं आहे कोकम आगळ. हे मिक्स करून घेऊया. अजून 1 चमचा घालते. चव बघायची, थोडंसं आंबट असं लागलं पाहिजे आणि रंग पण चांगला आला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा.
तुम्ही आता इथे चव बघून मीठ आणि साखर घालू शकता. हॉटेलची सोलकढी गोडच असते, त्याच्यात साखर जास्त घातलेली असते. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. तर अशी ही आपली उन्हाळ्याकरता खास पित्तशामक तरी चविष्ट अशी सोलकढी तयार झालेली आहे. तुम्हाला जशी सोलकढी पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार तुम्ही ह्याच्यात दूध किंवा पाणी मिक्स करा. तेव्हा जेव्हा तुम्हाला भरपूर सोलकढी करायची असेल तेव्हा तुम्ही ह्याच प्रकारे सोलकढी करा. सगळ्यांना आवडेल. सगळ्यांना कळायचं सुद्धा नाही की ह्याच्यात नारळाचं दूध कमी आहे आणि दही घातलेलं आहे. इतकी सोलकढी चविष्ट लागते.